बीडमधील आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच येणार असल्याची माहिती आहे। वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी सीआयडीने कोर्टात अर्ज सुद्धा दाखल केलाय। संपत्ती जप्त करण्यासाठी परवानगी देण्याची बीड कोर्टाकडे मागणी आहे आणि वाल्मिक कराडसह इतर आरोपींची संपत्ती जप्त करण्याची सुद्धा मागणी त्यांनी केलेली आहे। वाल्मिक कराड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहत होतो यापूर्वी सुद्धा जेव्हा वाल्मिक कराडचा शोध घेतला जात होता तेव्हा सुद्धा अशा चर्चा होत्या की त्याच्या सगळ्या संपत्तीवर टाच येणार। त्याची संपत्ती सगळ्या दोषारोपपत्रामध्ये जवळजवळ 7 पानांची दिलेली आहे, हे सुद्धा आपण पाहिलं। मात्र आता सीआयडीने जो कोर्टामध्ये अर्ज केलेला आहे त्याची प्रक्रिया नेमकी कशी असेल जेणेकरून वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच येणार आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात मकोका अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे आणि मकोका कायद्यामध्ये संबंधित आरोपींचे संपत्ती जप्त करण्याबाबतची तरतूद आहे आणि त्याच अनुषंगाने आता सीआयडीनं न्यायालयामध्ये अर्ज केलाय की वाल्मिक कराडासह इतर जे आरोपी आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याबाबतची परवानगी द्यावी। आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणादरम्यान वाल्मिक कराड जेव्हा फरार होता तेव्हा सीआयडीनं त्याच्या संपत्तीबाबतची माहिती एकत्रित केली आहे आणि त्यावरच आता ती संपत्ती जप्त करण्यास परवानगी द्यावी असा अर्ज न्यायालयात केला असून आता न्यायालय यावर काय आपलं मत देतं आणि काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी ताजी माहिती घेत राहू। धन्यवाद उदय दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी सीआयडीने कोर्टामध्ये अर्ज दाखल केलेला आहे।